काही स्टेटमेंट देत असताना तुम्ही तटकरे साहेबांशी संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा, कुठंतरी हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. तुम्हाला 5 वेगवेगळे कार्यक्रम देतोय, त्याची अंमलबजावणी तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. मोठ्या सभा आपल्याला नकोयत, कारण त्याच्यामध्ये फक्त भाषणं मोठी मोठी होतात. नंतर नवरात्र येईल, दसरा येईल. साधारण नोव्हेंबरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाण्याची शक्यता आहे. मला खात्री नाही. ऑक्टोबर एंडला पण येऊ शकतात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण येऊ शकतात. त्यामुळं महायुतीच्या तर्फे आपण लढतोय. हे लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या जागा असतील तिथं जास्त लक्ष माझ्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि माझ्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिथं दिलं गेलं पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे 5 कार्यक्रम मी या निमित्तानं देणार आहे. आपण हे दौरे करत असताना सगळीकडेच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्थात नवीन नवीन इश्यू आहेत, आरक्षणाच्या बद्दलचे इश्यू आहेत, आणखीन काही वेगवेगळे मध्ये मालवणला जी घटना घडली ती तुम्ही बघितली. आज देशाच्या पंतप्रधानांनी पण त्याच्याबद्दल माफी मागितली, मागे मी पण मागितली. त्याच्यात पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं स्मारक करण्याचा निर्णय हा देखील आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये. आपल्या सगळ्यांना जी गोष्ट घडली त्याचं दुःख सगळ्यांना आहे, त्याच्या वेदना सगळ्यांना आहे. असं अजिबात घडता कामा नये ही सगळ्यांची भावना होती, परंतु घडलं हे पण नाकारता येत नाही. त्याच्यामुळे जे दोषी असतील त्याचा पूर्णपणे तपास लावण्यात येईल आणि त्यांना कुणालाच त्याच्यात मोकळं सोडलं जाणार नाही, ही पण ग्वाही मी पहिल्यांदाच आपल्याला देतो. दुसरं, युवकांनो, अलीकडच्या काळामध्ये आपल्या महिलांच्यावर अन्याय अत्याचार, मुलींच्यावर पण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात देशात. पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली ती तर मी सांगू शकत नाही अशा प्रकारची घटना आहे. त्या संदर्भामध्ये कायदे पण आता फार कडक केलेले आहेत. आपल्याही राज्यामध्ये बदलापूरच्या बद्दलचे मुख्याध्यापक त्याच्यात दोषी निघाला, शिक्षक दोषी निघाला. यांना कळत असताना देखील त्यांनी ती प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे सगळं बाहेर आलेलं आहे. आपण सगळ्यांनी फार डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे. तुम्ही, मी, प्रत्येकजण आपण पक्षाचे सैनिक आहोत. आपलं कुठलंही वागणं, बोलणं, कृती चुकीची झाली तर त्याचा जबरदस्त किंमत आपल्या पक्षाला मोजावी लागेल. कधी कधी उत्साहाच्या भरामध्ये आपण एखादं स्टेटमेंट द्यायला जातो आणि ते बुमरँग होतं, ते आपल्या चांगलं येतं. त्याच्यामुळं काही स्टेटमेंट देत असताना तुम्ही तटकरे साहेबांशी संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा. माझ्याबरोबर 2-3 तरी प्रायव्हेट सेक्रेटरी असतात, त्यांचे फोन नंबर तुमच्याकडे घ्या. त्याच्यामुळं माझ्या इथला फोन सहसा माझा त्या ठिकाणी चालू नसतो, कारण मी सकाळपासून कामामध्ये असतो. पण तुम्हाला कुठं माझ्याशी, आता उद्या डिकले माझ्याबरोबर आहे, आत्ता माझ्याबरोबर रौंदाळ आहे, मगाशी मंत्रालयामध्ये बाकीचे सगळा माझा स्टाफ बरोबर होता. ह्याच्यामध्ये देवगिरीला फोन आल्यावर मी बघतो आणि त्यांना सगळ्यांना उलटे फोन लावतो मी ज्यावेळेस स्वतः परत गेल्यानंतर. त्या पद्धतीनं माझे निरोप जातात. पण आपल्या संदर्भामध्ये आपण ही निवडणूक अतिशय गंभीरतेने घेतली पाहिजे. अजिबात कुठंतरी हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. विधानसभेला आपण खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत. लोकसभेला जे काही नेरेटिव्ह फेक सेट केला गेला, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, सगळं काही आपलं बंद करणार, ते इतकं खालपर्यंत पोचलं की खरं नसताना देखील खरं वाटायला लागलं आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली. आपण सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच पुढे चाललेला आहे.
ही गोष्ट लक्षात घ्या. मागं आपण शिवसेनेबरोबर होतो तरी देखील शिवसेनेची विचारधारा आणि आपल्या विचारधारेत फरक होता, पण सरकार बनवण्याच्या करता काही बाबतीमध्ये पुढं मागं सरकावं लागतं. तीच गोष्ट आत्ताच्या बाबतीमध्ये आपल्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये करोडो रुपयाची कामं आपण सरकारमध्ये असताना केलेली आहेत आणि हे सगळं आमदारांना पण मान्य आहे. आता मात्र ह्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाणार आहे. हे सामोरं जात असताना आपण आपले उमेदवारांचं ज्या जागा मिळतील त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, कारण त्याच्यावर तुमचंही भवितव्य अवलंबून आहे, पक्षाचंही भवितव्य पुढचं अवलंबून आहे आणि आमचंही सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. त्याकरता आपल्याला ह्या सगळ्या 2-3 महिन्यामध्ये थोडंसं घरातली काही कामं थोडी वेळ पडली तर बाजूला ठेवून पक्षाला अग्रक्रम द्यावा लागेल, पक्षाच्या कामाला महत्त्व द्यावं लागेल, वेळेला महत्त्व द्यावं लागेल, जास्त वेळ मेहनत करावी लागेल, जास्त वेळ काम करावं लागेल. मी आज तुम्हाला 5 वेगवेगळे कार्यक्रम देतोय. त्याची अंमलबजावणी तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. या गोष्टी कृपा करून युवक मित्रांनो, माझ्या सहकाऱ्यांनो, तुम्ही गांभीर्याने ह्या घ्या आणि समर्पित भावनेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम हे तुम्ही त्या ठिकाणी करायचं. शेवटच्या घटकापर्यंत ते शेवटचा माणूस जो असतो तिथपर्यंत ते काम पोचवायचं आहे. हे पोचवत असताना पहिला कार्यक्रम म्हणजे अजिंक्य घड्याळ. हा युवा संवाद प्रत्येक मतदारसंघात आपल्याला जे मतदारसंघ वाटून येतील त्या मतदारसंघामध्ये समजा 3 तालुके असतील तर 3ही तालुक्यामध्ये कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 500 ह्या तरुणांच्या बरोबरच्या बैठका तुमच्या झाल्या पाहिजेत. मी पुन्हा सांगतो, किमान 50 आणि जास्तीत जास्त 500. मोठ्या सभा आपल्याला नकोयत, कारण त्याच्यामध्ये फक्त भाषणं मोठी मोठी होतात आणि अशा बैठका असाव्यात की ज्याच्यात खरोखरीच तरुणांशी संवाद आपल्याला साधता आला पाहिजे. पक्षांनी दिलेला संदेश, आपल्या योजना त्यांच्या समोर आपण मांडू शकला पाहिजे आणि ते काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं. आपण युवक युवतींच्या करता पण 12वी नंतर प्रशिक्षणार्थींना 6,000 रुपये, डिप्लोमा नंतर 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएटला 10,000 रुपये प्रशिक्षण आपण देणार आहे 6 महिन्याचं. त्याकरता तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून त्या युवक युवतीला आपण वेतन देणार आहे आणि मग ते प्रशिक्षण घेतल्यावर तिला किंवा त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. कदाचित तिथं त्यानं चांगलं काम केलं तर ते कारखानाच तुम्हाला तिथं कंटिन्यू त्या युवकाला किंवा युवतीला करतील, असा तो कार्यक्रम आहे. आपण यावेळेस समाजातल्या सर्व जाती धर्माच्यांना सामावून घेतलं आहे. माझी लाडकी बहिणीमध्ये पण गरीब 2.5 लाखाच्या आतल्या सगळ्या बहिणी घेतल्यात, मायमाऊली घेतल्यात. जे कॉलेजचं शिक्षण मुलींना, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे त्यांना मोफत त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. 3 गॅस सिलेंडर 52 लाख कुटुंबियांना देण्याचा निर्णय, वर्षातनं 3 गॅस सिलेंडर मोफत, डायरेक्ट डीबीटीवर अकाउंटला त्यांचे पैसे. आपण ह्याच्यामध्ये कुणाची मध्यस्थी ठेवली नाही. आधार कार्डशी लिंकअप, डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटला. त्याच्यावर कुठं भ्रष्टाचाराला इथं थरा ठेवलेला नाही. ह्या सगळ्या लाभ देताना त्या लाभातनं त्यांना बळ मिळावं, त्याच्यातून त्यांचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बदलावी, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला किमान 50 आणि मॅक्झिमम 500 तरुणांच्या बैठका घेऊन हे तरुण पाठीमागं ज्या घटकातले आपल्यापासून बाजूला गेलेले होते लोकसभेला ते पुन्हा आपलेसे करण्याचं काम तिथं आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये नवीन जे काय आज वाढवणचं बंदर 10-12 लाख युवक युवतींना काम दिलं जाणार आहे. ह्यांच्या मतदारसंघामध्ये दिघीच ना, तिथं एक मोठं म्हणजे काही शहरं निवडली त्याच्यात दिघी पण निवडलेली आहे. तिथं पण काही 1000 कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि तिथं पण रोजगार निर्माण 10-12 लाख युवक युवतींना होणार आहे. अशा पद्धतीनं केंद्राच्या पण योजना मोठ्या प्रमाणात आणण्याचं आपलं काम चाललेलं आहे.
मला सूरज तुला सांगायचं आहे, यामध्ये जो काही कार्यक्रम आम्ही सांगतोय ते मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या बैठका झाल्या पाहिजे. जितक्या अधिक बैठकांचा सहभाग होईल तितकं चांगलं. आणि या सर्व बैठकींचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा. पार्टीच्या सोशल मीडिया टीमला देखील पाठवा. हे जी माहिती मी तटकरे साहेब बाकीचे आम्ही सगळे सहकारी घेणार आहोत, त्याचं बैठकांचं ऑडिट आणि माहिती घेणार आहे. त्यामुळं हा विषय कृपा करून गंभीरतेनं घ्या. माझी तुम्हाला अतिशय स्पष्ट सूचना आहे. या बैठकीमध्ये आपल्या पक्षाचा विकासाचा इतिहास, आपण केलेल्या पायाभूत सुविधांचं बांधकाम असतील, सिंचन प्रकल्प असतील, बजेटमध्ये ज्या योजना दिल्या असतील त्या असतील, काही झालं तरी युवकांनो नकारात्मक प्रचार हा ह्याच्यामध्ये होता कामा नये. आपलं उद्दिष्ट राष्ट्रवादी पार्टी तरुण मतदारांच्यापर्यंत चांगल्या मार्गाने पोहोचवणं आणि फक्त विकासावर बोलणं आणि ह्या योजना पुढेही चालू ठेवण्याच्या करता पुन्हा महायुतीचं सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मॅक्सिमम आमदार उमेदवार हे निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तुम्ही कारण मी ह्या सगळ्या योजना गेलेल्या आहेत, ह्याला वर्षाला आपल्याला भार 75,000 कोटी रुपयाचा आहे. 75,000 कोटी. परंतु मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला असल्यामुळं साधारण अर्थसंकल्पामध्ये कुठं काटकसर करायची, कुठं पैसे खर्चच करायचे, कुठं गरिबाला लाभ द्यायचा, कुठं वेगवेगळ्या घटकाला सामावून घ्यायचं, ह्या सगळ्याचा पगार, पेन्शन आणि काढलेल्या कर्जाचं व्याज, ह्या तर 3 गोष्टी आम्हाला पहिल्यांदा बाजूला काढून ठेवाव्या लागतात. आणि मग बाकीच्यामधनं ही डेव्हलपमेंट आणि ह्या लाभाच्या योजना, ही पण बाब तुमच्या सगळ्यांच्या ध्यानामध्ये आली पाहिजे. विरोधक कदाचित अशा प्रकारे तुमच्या आपल्याबद्दल प्रचार करतील, हे चुनावी जुमला आहे. सरळ सांगायचं हा चुनावी जुमला नाही आहे. ते सांगतील की यांच्या पैसे नाहीत किंवा सांगतील यांनी सामाजिक न्यायाचे पैसे काढलेत, आदिवासी विभागाचे पैसे काढले, असं अजिबात आपण केलेलं नाही. सामाजिक न्याय, आदिवासी विभागाचे पैसे त्या त्या वर्गाकरता खर्च करावेच लागतात. तो नियमच केलेला आहे. मी अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांना जो काही संख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो तो निधी त्या खात्याच्या मंत्री आणि सचिवाच्या ताब्यात जातो. बाकीच्या डिपार्टमेंटचा निधी माझ्याकडनं जातो. पण सामाजिक न्याय आणि माझा आदिवासीचा विभाग हा निधी मात्र त्या घटकालाच मिळाला पाहिजे असं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे आणि त्याच रस्त्याने आपण पुढे चाललोय. त्याच्यामुळे ह्या योजना पुढेही 5 वर्षाच्या करता चालू राहाव्यात असं माय माऊलीलाही विचारायचं, बहिणीलाही विचारायचं. आपली 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज माफी तेही शेतकऱ्यांना विचारायचं की हे पुढे चालू ठेवायचं असेल तर पुन्हा हे सरकार आलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने निवडून आला पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्हाला त्या संवादाच्या निमित्तानं सांगावं लागेल. वेगवेगळी गुंतवणूक कशी महाराष्ट्रात वाढेल तोही आमचा प्रयत्न चाललेला आहे. चांगल्या सवलती आम्ही देतोय. JSW मोठे 2 प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आणते 40,000 कोटीचे. त्याच्यामध्ये किर्लोस्कर आणि टोयोटा किर्लोस्कर ही जी कंपनी आहे जी बेंगलोरला आहे, त्यांची पुढची ब्रँच इथं निघते संभाजीनगरला, तोही काही 1000 कोटीचा कारखाना येतोय. अशा खूप काही घटना आपण त्या बाबतीमध्ये करतोय जेणेकरून बेरोजगारी पण कमी झाली पाहिजे आणि जिथं जागा आहेत त्याही जागा भरण्याचं काम आमचं चालू आहे. त्याहीबद्दल आपण समोरच्या तरुणांना विश्वास त्या ठिकाणी द्या. त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मतदानानंतर सर्वाधिक बैठका आयोजित करणाऱ्या जिल्हा युनिटला आपण थोडंसं प्रोत्साहन देण्याच्या करता बक्षीस पण ठेवलेलं आहे आणि मी हे आधीच तुम्हाला जाहीर करतोय कारण हे उगीच काहीतरी थातूरमातूर नाही. चांगल्या पद्धतीनं बक्षीस देऊन त्याच्यामध्ये जे चांगलं काम करेल त्यालाही पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची संधी कुठं देता येईल त्याही पद्धतीनं पक्षाकडनं केलं जाईल. त्याबद्दल तिळमात्र शंका बाळगू नका. जो पक्षाचं काम करेल त्याला तशा पद्धतीनं मान सन्मान प्रतिष्ठा पद देण्याचं काम हे पक्षाकडनं केलं जाईल.
म्हणजे ते अधिक सगळ्यांच्या फायद्याचं ठरेल। ह्या ज्या सभा होणार आहेत त्या पारंपरिक रॅली फॉर्मॅटचं अनुसरण करण्याची गरज नाही। जसं की टेंट लावणं, त्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये सेमिनार रूम असते, ऑडिटोरियम छोटा असतं, स्पोर्ट्स क्लब असतो, लहान मंगल कार्यालय असतं, कॉलेजचे कॅम्पस असतात, रेस्टॉरंट असतात, तिथं पण बसून असा ग्रुप तयार करायचा आणि तिथं पण चर्चा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। त्याच्यामध्ये आपण सर्वजण जाणतो आपल्या पक्षाचं सोशल मीडियावरचं अस्तित्व तितकं मजबूत नाही जितकं असायला पाहिजे। तुमच्यापैकी बरेच जण स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर सक्रियपणे प्रचार करतात, पण आपण पक्षाच्या प्रचारात तितकं लक्ष देत नाही। त्यामुळं आम्ही पहिला जसा कार्यक्रम तुम्हाला दिलेला आहे तो अजिंक्य घड्याळ ह्या नावाने दिलेला आहे। दुसरा कार्यक्रम आहे तो तुमच्यासाठी दररोज एक व्यक्ती एक व्हिडिओ। हे व्हिडिओ प्रोफेशनल असण्याची आवश्यकता नाही, फक्त एक व्हिडिओ दररोज तुमच्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड करा। क्वालिटी कशी असली तरी फोकस पॉझिटिव्ह प्रचारावर असला पाहिजे। तुम्हाला एक गुगल फॉर्म लिंक दिली जाईल जिथं तुम्ही प्रत्येक व्हिडिओ लिंक करण्यासाठी सबमिट करणं आवश्यक आहे। तुमचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत। सर्वात मोठं प्रोत्साहन म्हणजे युवक संघटनेत तुम्हाला दिले जाणारे प्रमोशन, याशिवाय खास बक्षिसं, जसं काही सर्टिफिकेट असतात, अवॉर्ड सेरेमनी असतं, मुख्य नेते मंडळी सोबत कधी असं डिनर किंवा असा काही कार्यक्रम। ज्या व्यक्तीच्या एका व्हिडिओला 1 लाखाहून व्ह्यू पार होतात त्या व्यक्तीला आम्ही स्वतः भेटण्याचं काम करणार आहोत। हे सन्मान सर्वांना अधिक दर्जेदार व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करेल, याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। सर्जनशील व्हिडिओ आज सार्वजनिक लक्ष ठेवून वेधून घेण्याचं एक प्रभावी माध्यम आहे। आमच्याकडे काही विशेष श्रेण्या असतील, जसं सर्वात भावनिक व्हिडिओ कुणाचा आहे, सर्वात प्रेरणादायी कुणाचा व्हिडिओ आहे, सर्वात माहितीपूर्ण व्हिडिओ कुणाचा आहे, सर्वोत्तम ओरिजिनल कविता किंवा गाणं कुणाचं आहे। पार्टी हँडलसुद्धा या कंटेंटमधून दररोज एक व्हिडिओ पोस्ट करतील आणि कंटेंट क्रिएटरला क्रेडिट दिलं जाईल। मला सूरज हे सगळं व्यवस्थित हाताळलं पाहिजे आणि स्वतः आमचे आपले पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी देखील त्याच्यात आपल्याला खात्री करावी लागणार आहे की पक्ष ह्याबद्दल योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी करतोय का नाही। तुम्हाला केवळ नेहमीप्रमाणे फक्त सेल्फी व्हिडिओ बनवायचा नाही, तुमची सर्जनशीलता दाखवा। NCP गाण्यावर क्रिएटिव्ह स्किट्स, रील्स आणि डान्स व्हिडिओ बनवा। उदाहरणार्थ जनसन्मान यात्रेच्या दरम्यान सुरू करण्यात आलेले गाण्याचे 2 लाखाहून अधिक रील्स बनवण्यात आलेले आहेत। हे व्हिडिओ फक्त पक्षाच्याच नव्हे तर सामान्य लोकांनी देखील बनवले गेले आहेत। तुम्ही एक कविता वाचू शकता, तुमच्या स्थानिक आमदारांना मुलाखत घेऊ शकता किंवा सहकारी मित्रांशी संवाद साधू शकता असा व्हिडिओ बनवण्याचा विचार करा, जो तुमच्या मतदारसंघातील NCP आणि त्यांच्या आमदारांच्या विकास कामाचं हायलाइट्स करतो किंवा मागील 30 वर्षातील महाराष्ट्रासाठी आपलं योगदानाचं प्रदर्शन करतो। तुम्ही योजनांवर लक्ष केंद्रित करू शकता, जसं की लाडकी बहीण योजना आणि अन्य युवा केंद्रित कार्यक्रम। मला तुमच्यापैकी सर्वांकडून या कार्यक्रमाला गंभीरतेने घेऊन तुमचं योगदान हे आम्हाला पक्षाला अपेक्षित आहे, जे आपल्या पक्षाच्या सोशल मीडियावर अस्तित्व वाढवण्याला 100% मदत करणार आहे। आपली तिसरी योजना म्हणजे वॉल सिग्नेचर मोहीम। आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो, हे सर्व कशासाठी? तर ही मोहीम एका ठराविक दिवशी आयोजित करायची, एका प्रसिद्ध ठिकाणी मोठ्या पांढऱ्या कॅनव्हास ठेवली जावी, जिथं लोक लाडकी बहीण योजनेचे समर्थनार्थ येऊन सह्या करू शकतात। कॅनव्हासवर शीर्षक म्हणून लिहिले जावे, मी लाडकी बहीण योजनेचं समर्थन करतो आणि पुढील 5 वर्षासाठी ही योजना सुरू ठेवण्यास इच्छुक आहे। अशा पद्धतीनं जर ते झालं तर ते अधिक इफेक्टिव्ह होईल। सर्वसामान्य मतदार, विशेषतः महिला यांना सहभागी होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण प्रोत्साहित केलं पाहिजे। पक्षाचे कार्यकर्ते आणि युवक सदस्यसुद्धा ह्याच्यावर सह्या करू शकतात।
पण त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे स्वतःला त्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे। योजना अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे कॅनव्हास सोडून देऊ नका। काही खोडकर लोक ते खराब करू शकतात। ही मोहीम लवकर सुरू करायची आहे। साधारण सकाळी 7 वाजता कॅनव्हास ठेवला जावा आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत लोकांना सह्या करण्याला प्रोत्साहित करावं। त्यानंतर तो कॅनव्हास हटवायचा आहे। या मोहिमेचा प्रभाव जास्तीत जास्त करण्यासाठी फोटो व्हिडिओ घेऊन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रचार करायचा आहे। मतदारसंघात जितक्या शक्य तितक्या प्रमुख ठिकाणी हे आपल्याला करावं लागेल की जसं बाजारपेठ असेल, जिथं मोठा लोकांचा वावर असतो, हे एक अद्वितीय आणि प्रभावी प्रचाराचं साधन आहे। तरुणांना सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन देणारं आहे। हे कमी खर्चिक आणि अंमलात आणण्यास सोपं आहे। या सर्जनशील मोहिमेत माध्यम कव्हरेज मिळवा, कारण हे लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्याला बांधिलकीला हायलाइट्स करेल। तुम्ही बघा, या योजना देत असताना नाही म्हटलं, योजना महायुतीच्या आहेत, पण त्याचं माझी लाडकी बहीणचं क्रेडिट मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले। त्याच्यामध्ये कदाचित जनसन्मान यात्रा पण त्याला कारण असेल। थोडासा आपण तो गुलाबी रंग आणि त्याच्यामुळं लोकांचं लक्ष तिथं जातं की बाबा हे काय डार्क आहे, आणि त्याच्यामुळं पण असेल थोडंसं लोकांना नवीन काही आलं तर चौकशी करावीशी वाटते, बघावंसं वाटतं, तेही कारण असू शकतं। आणि आपण तुम्ही पहा, मी गेले जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून विरोधकांवर टीकाच कधी केलेली नाही। ते काही आपल्यावर टीका करतात, काही बोलतात, आपण काही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण ही सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, कार्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी कसं बोललं पाहिजे। त्यामुळं विरोधकांनी वेडवाकडं, आता ते परवा जे काही मालवणला झालं ते चांगलं नाही झालं, लोकांना तर ते अजिबात आवडलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं वावर होता, जिथं पदस्पर्शाने पावन झालेला परिसर होता, तिथं तुम्ही ह्या पद्धतीनं एकमेकाच्या बद्दल भाषा वापरता, ती लोकांना आवडत नाही। थोडंसं लो प्रोफाईलनं, शांतपणे, थोडंसं नम्रतेनं, नमतं घेत आपल्याला पुढे जावं लागणार आहे। अजिबात अरेरावीची भाषा, मगरुरीची भाषा, दमाची भाषा ही युवकांनो आपल्याला चालणार नाही। आपल्याला ती अडचणीत आणेल, आपल्या पक्षाला त्याच्यातनं नकारात्मक गोष्टीला सामोरं जावं लागेल। त्याच्यामुळं ह्या गोष्टीकडे आपण लक्ष घ्या। ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की गुलाबी रंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय बनलेला आहे, आपण त्याचा सक्रियपणे प्रचार करत नसतानाही लोक रस्त्यावर गुलाबी रंग पाहतात आणि त्वरित राष्ट्रवादीची आठवण त्यांना येते। हे आपल्यासाठी एक मोठं फायदेशीर आहे आणि आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे। त्यामुळं माझा पुढील कार्यक्रम ह्याच्याशी थेट संबंधित आहे, तो म्हणजे मानवी साखळी मोहीम। एका ठराविक रविवारी युवक सदस्य लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ गुलाबी रंगाचा लांबलचक कापड धरून एक मानवी साखळी तयार करतील। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी महिला चालत जातील आणि त्या कपड्यावर A4 साईजच्या विविध स्टिकर्स चिटकवतील। ही स्टिकर्स साधे आणि ठळक असावेत, जास्त गुंतागुंतीचे डिटेल्स त्याच्यात नसावेत। काहींमध्ये फक्त घड्याळ चिन्ह असू शकतं, काहींमध्ये योजनांचं लोगो असू शकतात, तर काहींमध्ये पक्षाचं घोषवाक्य मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं असावं। मात्र माझी तुम्हाला विनंती आहे, फटाके जोरजोरात ओरडणं, ते अलीकड काय तो मोठ्या आवाजामध्ये साऊंड डीजे ते लावणं, म्हणजे आम्ही आता काही काही वेळेस ते हादरतच ते डीजेचा कांठाळ्या बसतात, त्याचं काही ते तसलं नको आणि ते फटाके पण काही नको। त्याच्यामध्ये वातावरण उत्साही असलं पाहिजे, मात्र ते मतदारांना आपलंच करणारे असलं पाहिजे, नम्रता असली पाहिजे। याच कारणास्तव कोणती मोटरसायकल रॅली किंवा मोठ्या गाड्या नसाव्यात, सर्व काही पायीच केलं पाहिजे। सर्वात मोठी मानवी साखळी आणि सर्वात लांब गुलाबी कापड असणाऱ्या साखळीला पक्ष त्या ठिकाणी बक्षीस देखील देणार आहे।
त्याच्यामध्ये डोर टू डोर प्रचार पुढचा कार्यक्रम हा सर्वात महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहिती आहे की आपण ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या असल्या निवडणुकांमध्ये डोर टू डोर प्रचार करत असतो। काही ठिकाणी जिल्हा परिषद तालुका पंचायत आमदारकीला पण करतो। हा मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी मार्ग आहे। त्यामुळे आपण हे शक्य तितक्या मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण हे केवळ प्रभावीच नाही तर तुम्हाला ज्यांच्या दारावर तुम्ही ठोठवणार आहात त्यांनाही गुंतवणूक आणि मनोरंजक वाटेल अशा पद्धतीने ते केलं पाहिजे। कारण ह्याच्यातनं पक्षाची ओळख ही चांगल्या पद्धतीने मतदारांच्यापर्यंत पोहोचणार आहे। युवक दारोदारी पदाधिकारी या प्रचारात गुंतले पाहिजेत, ज्यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। हे एका नवीन पद्धतीने केलं जाऊ शकतं। फोन, कॅमेरा किंवा इतर कॅमेरा वापरून त्यांना व्हिडिओवर प्रश्न विचारा। उदाहरणार्थ तुम्ही विचारू शकता, विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहे आणि ती थांबवणार आहेत असं म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती योजना सुरू ठेवायची आहे आणि ती कायमस्वरूपी करायची। तुम्हाला काय वाटतं? हा दृष्टिकोन तुम्ही भेटलेल्या लोकांसाठी आकर्षक असेल, त्यामुळे संवाद अधिक संस्मरणीय आणि प्रभावी ठरणार आहे। अशा पद्धतीनं क्लुप्त्या तुम्हाला लढवावं लागणार आहेत। जर हा दृष्टिकोन योग्य वाटत नसेल तर त्यांनी लोकांना लाडकी बहीण योजनेचे डीबीटी मिळत आहे काय याचं दारोदारी जाऊन सर्वेक्षण करून विचारू शकतात। पक्ष आणि आमदारांना हे आधीच करण्यास आम्ही सांगितलेलं आहे। त्यामुळे युवक सदस्य 10% कामाचा भार घेऊन मदत करू शकतात। पक्ष डिझाईन बॉक्स तुम्हाला हे प्रभावीपणे करण्यासाठी मतदार यादीत 10% नावं प्रदान करतील। आता बघा, गणपती येतोय, गणरायाचं आगमन होतंय। आपला सांस्कृतिक वारसा योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संदेश प्रचारित करण्यासाठी तुम्ही काही संबंधित उपक्रम घेऊ शकता। लाडकी बहीण योजना आणि इतर सकारात्मक प्रचार घटकांचा प्रचार करण्यासाठी मी तुम्हाला नुक्कड नाटक किंवा रस्त्यावर नाट्य कलासाठी लहान स्क्रिप्ट तयार करण्याचं आवाहन करतो। या स्क्रिप्ट पक्षाच्या मान्यतेसाठी प्रथम मंजूर करून घ्या आणि नंतर त्या मतदारसंघ पातळीवर रस्त्यावर सादर करा। मनात आलं म्हणून कुठलाही स्क्रिप्ट करून सादर करू नका। त्याच्यातनं कधी कधी काही चुका पण होतात किंवा ते बुमरँग पण होतं, कधी ते लोकांना आवडत नाही। त्याच्यामुळं पक्षाच्या ऑफिसला ते विचारून दाखवून किंवा आम्ही हे असं केलं पुढे जाऊ का, हे लोकांशी संवाद साधण्याचं एक शक्तिशाली माध्यम आहे, ज्यामध्ये नाटक आणि कथाकथनाच्या माध्यमातून आपला संदेश प्रभावीपणे पोहोचवता येतो। तुमच्या सादरीकरणात देखील उत्साही आकर्षकता असावी। आपण प्रचार करीत असलेल्या योजनांचं महत्त्व स्पष्टपणे समजून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल। त्याच्यामध्ये रांगोळी बनवणं किंवा भिंतीचित्र असंही एक माध्यम असू शकतं। त्याच्यामध्ये आपल्याला नागरिकांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन्स आपण सुरू केलेली आहे। तुम्हाला आपले कॉल सेंटर दिवसरात्र काम करतायत। लोकांना त्यांना आवश्यक असलेली मदत आणि माहिती वेळेत मिळावी यासाठी समर्पित आहेत। आधीच 2 लाखाहून अधिक लोकांना आमच्या चॅट सेवेद्वारे उपयुक्त माहिती मिळालेली आहे। मी आपल्याला पुन्हा विनंती करतो, कारण प्रवक्त्यांनी सांगितलेलंच आहे, परंतु प्रत्येक घरात हेल्पलाईन नंबर 98 61 71 71 71 हा ठळकपणे प्रदर्शित केला जावा। हे महाराष्ट्रातील जनतेला मदत करण्यासाठी सर्वात मोठं ऑनलाईन अभियान आहे आणि आपण ते यशस्वी बनवलंच पाहिजे। या उपक्रमात आक्रमकपणे प्रचार करा। विशेषतः सोशल मीडियावर या अभियानाचा प्रसार करण्यासाठी ते आपल्या राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। गाफील राहू नका। आज काही युवक आले नसतील त्यांना पण सांगा, हा कार्यक्रम व्यवस्थितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये हे टाईप करून दिला जाईल। तुम्हाला एक सांगायचं की युवक हा खरं तर देशाचं भविष्य आहे आणि युवक हा आपल्या राज्याचं पण भविष्य आहे आणि तुम्ही युवक सदस्य आणि युवक नेते म्हणून महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य आहात। मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो
की पुढचे येणारे 70 ते 75 दिवस तुमचे संपूर्ण समर्पण दाखवा, जेणेकरून आपण आज येथे चर्चा केलेली प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचू शकते। त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करा। आपण गेल्या 2 महिन्यात जे सिद्ध केलं आहे ते लक्ष केंद्रित करून समर्पणाने आपण जे साध्य करू शकतो ते इतर करू शकत नाही, हेच आपल्याला इतरांच्या पेक्षा वेगळं ठरवतं। ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या। खरं तर वेळ बराच झालेला असल्यामुळे उशीर झाला, नाहीतर जसं आज महिलांना युवकांना सांगितलं तसं बाकीच्या पण सेलला आम्हाला ह्या गोष्टी सांगायच्यात। आणि तुमच्यातल्या तुमच्यात अजिबात वाद घालू नका। ह्यांनी मला विचारलंच नाही, त्यांनी मला स्टेजवरच घेतलं नाही, माझ्याकडे बघून हसलाच नाही, त्याच्या मनात काहीतरी तिसरंच हो ना। त्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येकजण आम्ही पण सकाळपासून काम त्या ठिकाणी करतोय। उद्या पण प्रांताध्यक्षांना तिकडं पुन्हा सातारच्या दौऱ्यावर जायचं आहे, मला विदर्भाच्या दौऱ्यावर जायचं आहे, असे सगळ्यांना सगळी कामं असतात। आज पण आम्ही तिघं, सूरज, मी, प्रांताध्यक्ष सकाळी लवकर पहाटे उठून इथलं राजकोट किल्ल्याला गेलेलो होतो, तेही तुम्ही बघितलं। शेवटी सतत आपले पॉझिटिव्ह कार्यक्रम हे लोकांच्या समोर गेले पाहिजेत। आणि एकदा काही गोष्टी सकाळी सांगितल्या तर मग ते दिवसभर चालवतात, पण ते चालवताना त्याच्यातनं सकारात्मकच बाब आली पाहिजे, म्हणजे ते निगेटिव्ह नाही झाली पाहिजे। ह्या बाबी पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं। फार काळजीनं तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल। आणि जे मतदारसंघ 3-3 तालुक्यामध्ये आहे तिथं 3ही तालुक्यामध्ये सूरज अशा प्रकारच्या बैठका झाल्या पाहिजे। हे 5 कार्यक्रम जे दिलेत ते सगळीकडे झाले पाहिजेत, प्रत्येक तालुक्यामध्ये। म्हणजे आता काल तुझ्यात आष्टी, पाटोदा, शिरूर, तर 3ही ठिकाणी ते कार्यक्रम झाले पाहिजेत। असं बरेच मतदारसंघ आहेत, काही ठिकाणी 2 आहेत, काही ठिकाणी 1.5 आहेत। 1.5 असला तरी एक तालुका आणि राहिलेला अर्धा तालुका, जसं आंबेगाव तालुका पूर्ण आणि राहिलेला अर्धा शिरूर तालुका। परंतु ते जवळपास मतदान किंवा शिरूर अर्धा आणि हवेली आहे, ते जवळपास हवेलीचा आता शिरूरपेक्षा पुढे गेला, किंवा तिकडं बोर, वेल्हा, मुळशी, ते तिथं 3 वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम झाले पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्हाला आम्ही यादी देऊ, साधारण कुठले राष्ट्रवादीचे मतदार जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा, 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्यामसुंदर शिंदे, अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे। आणि मग काही आता आमची चर्चा होईलच, आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील। पण त्याच्यात तुम्ही अजिबात गाफील राहू नका। जे कार्यकर्ते ज्या भागात आहेत तो भाग आपल्याला तो मिळणार नसेल तर तिथं शक्ती खर्च करायच्या ऐवजी जे मतदारसंघ आपले तिथं ते काम सुरू झालं पाहिजे। पहिल्यांदा हे जेवढे काही आहेत ते सगळे कव्हर करण्याचं काम राष्ट्रवादी युवकच्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। संवाद साधताना फार आपलेपणाने बोला। एखाद्याने उलटा सुलटा प्रश्न विचारला तर त्याचं निरसन करा, त्याला शांतपणे डोक्यावर बर्फ ठेवून त्याच्याशी बोला। पण उगीच अरे याला उठवा रे, याला बाहेर काढा, एक उगीच बडबड करते, ते बाहेर काढा म्हणल्यावर आपल्यालाच बाहेर जावं लागेल सरकार, तर तसं काही करू नका। फार शांतपणे आपल्याला हा सगळा कार्यक्रम राबवायचा आहे। हे वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही 5 कार्यक्रम दिलेले आहेत त्याचा व्यवस्थितपणे आपण विचार करून त्याची अंमलबजावणी करायची, ही पण बाब मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या निमित्तानं सांगतो। अधिक न बोलता ह्यामध्ये आम्ही माहिती घेणार आहे, कृपा करून काम केलंच पाहिजे, दुर्लक्ष करून चालणार नाही।
त्याच्यामध्ये आळशीपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही। हे युवक मित्रांनो, कृपा करून सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती पण राहणार आहे, सूचना पण राहणार आहे। ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि तुमचा सगळ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं फायदा त्या ठिकाणी करून घेऊया। उमेदवारी वगैरे त्याच्यामध्ये पण कसे चेहरे नवे द्यायचे, काय द्यायचं, तरुणांना कशी संधी द्यायची ते तर आम्ही आमच्या पातळीवरच ठरवू। त्याबद्दल आपण काही तीव्रमात्र शंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची विनंती करतो। आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं स्वागत देखील करतो आणि आपल्याला धन्यवाद देखील देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।